भक्ती वाचूनी मुक्तीची माझ्या भक्ती वाचूनी मुक्तीची जडली रे व्याधी जडली रे व्याधी भक्ती वाचूनी मुक्तीची माझ्या जडली रे
अभंगवाणी इंद्रायणी ते निर्मला पाणी इंद्रायणी ते निर्मला पाणी मीच उडवेला दुष्ट यौवनी मीच उडवेला दुष्ट यौवनी मीच उडवेला दुष्ट यौवनी करुणेचा निधी करुणेचा निधी विठ्ठला भक्ति वाचुनी मुक्ति की मत जडली रे व्याधी भक्ति वाचुनी मुक्ति की मत जडली रे व्याधी नीच करा अपराधी विठ्ठला नीच करा अपराधी सरले शैशव स्वच्छंदीपण सरले शैशव सरले सरले शैशव स्वच्छंदीपण सरले शैशव दादा हार्मोनियम ऐकूच येत नाही मला सरले शैशव स्वच्छंदीपण सरले शैशव स्वच्छंदीपण नुरले यौवन नुरले दीपण नुरले यौवन नुरले दीपण परिण रंगाळे प्रमदाळे मन परिण रंगाळे प्रमदाळे मन परिण रंगाळे प्रमदाळे मन तुझ्या चिंतनी कधी तुझ्या चिंतनी कधी विठ्ठला नीच करा अपराधी विठ्ठला नीच करा अपराधी जडली रे व्याधी भक्ति बांधुनी मुक्ति की मज जडली रे व्याधी नीच करा अपराधी विठ्ठला नीच करा अपराधी
धरा अपराधी धरा अपराधी धरा मी चांगला गाईन आहे चांगले वाजवतील छान घे छंद मकरंद हे 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 छंद मकरंद छंद मकरंद हे छंद मकरंद प्रिय मिलिंद प्रिय मिलिंद हे छंद मकरंद हे छंद मकरंद हे प्रिय मिलिंद प्रिय मिलिंद प्रिय मिलिंद मधुसेवनानंद मधुसेवनानंद स्वच्छंद
कट्यार काळजात घुसल्या नाटकातलं गाणं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत आणि राग होता हा सालग बराळी कर्नाटकी राग. अभिषेकी बुवानी या रागात हे घेई छंद मानलं. खरं त्याच्यात त्या नाटकामध्ये घेई छंद एक 5 आहे जे वसंतराव गायले, त्याच्यानंतर हे एक आहे आणि आणखी एक चाल होती छंद मकरंद पण ही चाल काढून टाकली आणि 2च चाली ठेवली. सोयीरोबानाथ आंबिये जी ज्यांची समाधी इंचुलीला आहे. येताना आम्ही नेहमी गाडी घेऊन आलो तर तिकडे जाऊन दर्शन करून मग पुढे येतो. आज पण आम्ही तिकडे गेलो आणि त्यांचं एक गाणं खूप छान, हरिभजना बीण काळ घालवू नको रे. हरिभजना बीण काळ घालवू नको रे. हरिभजना बीण काळ घालवू नको रे. हरिभजना बीण हरिभजना बीण काळ घालवू नको रे. हरिभजना किती दिवे पेटवले, फॅनचा वारा आला, बाहेरून बाला आला, किती समयी भिजते तो दिवा भिजतो. अंतरातला सोयीरोबानाथ म्हणतात अंतरीचा ज्ञान दिवा, अख्खा ज्ञान दिवा पेटवा. म्हणजे किती वादळ आली, किती पाऊस पडला, किती पाणी आलं तरी तो मालवणार नाही. आणि तो अंतरातला ज्ञान दिवा पेटवायला आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता. अंतरीचा ज्ञान दिवा हरी
अरे तुम्हाला माहिती आहे का मला स्वप्नात कृष्ण दिसले. आपण हो हो मलाही दिसले. उगीच आपल्याला दिसलेच नाही पण आपल्याला एक वाईट सवय असते. उगीच काहीतरी हो दुसऱ्याला दुजोरा द्यायचा. दुसऱ्याने काहीतरी सांगितलं हो हो मलाही माहिती आहे पण आपल्याला माहीतच नसतं. कशाला हो म्हणायचं. आपण असं सांगू शकतो सर नाही बाबा याचा अनुभव मला नाही. हे काय आहे तुम्ही जे सांगितले ते तुम्हाला ते दिसलं असेल पण मला कधीच दिसलं नाही. सोयीरोबानाथ असं म्हणतात अनुभवा वीण उगीच मान हलवू नका. तुम्हाला अनुभव जर त्याचा आला असेल तरच तुम्ही मान हलवा नाही तर नाही हलवायची मान. अनुभवा वीण मान अनुभवा वीण मान आलो हरिभजना करणारे संत नव्हते. म्हणजे पूजा पाठ ते घेऊन आंघोळी घाला देवाना त्यांना कपडे नेसवा यापैकी नव्हते. सगळं जे बाहेर आहे ते आपल्या आत आहे. आतमध्ये बघणारे संत होते. संतांच्या विविध प्रकार असतात पण सोयीरोबानाथ जे संत होते आत बघणारे. एका जागी बसले काही पूजा पाठ काही नाही. आंघोळी देवाना नाही कपडे देवाना नाही फुलं नाही फक्त आत हरी. हरीचं भजन त्यांनी जे सांगितलं हरिभजना म्हणजे कुठलं हरी 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 हे हरिभजन नाही. आपल्या श्वासात जो हरी चाललाय त्याच्याकडे लक्ष देऊन भजन करणं म्हणजे त्या श्वासाला बघणं हे त्यांचं भजन होतं. आणि आपण जे करतो बाह्य भजन आहे किती जरी केलं पण त्यांचं आतलं भजन म्हणजे श्वास चाललाय त्याच्याकडे नुसतं बघणं. आपण कधी श्वासाकडे बघतो का. श्वास चाललाय आपल्याला माहीतही नसतं श्वास चाललाय. तो थांबतो तेव्हा आपल्याला कळतं अरे झाले आपलं रामनाम सत्य आहे. हरिभजना बिन काळ म्हणजे श्वासात तो हरी. प्रत्येकाच्या हृदयात तो हरी. प्रत्येकाच्या म्हणजे जिकडे आता कुठे इकडे हे एवढा हॉल आहे कुठे हरी नाही अशी एकही जागा नाही. आपल्याला तो फोटो नको आपल्याला ती मूर्ती नको पण हरी प्रत्येकामध्ये. तुम्ही सगळे बसलेले प्रत्येकामध्ये तो हरी आहे. एवढी व्यापक जर आपली दृष्टी झाली भांडणच मिटली ना कुठे भांडणं होणार. कारण जिकडे बघतो तिकडे माझा हरीच आहे. जिकडे बघतो तिकडे माझा साईच आहे. जिकडे बघतो तिकडे माझे स्वामीच आहे. कुठे भांडण राहिलं. सोयीराम म्हणे ध्यान ज्योती सोयीराम म्हणे ध्यान ज्योती सोयीराम म्हणे ध्यान ज्योती देख कैची दिवस राती. सोयीराम म्हणे ध्यान ज्योती देख कैची दिवस राती. सोयीराम म्हणे ध्यान ज्योती
आजकाल समयी लावण्याची एक प्रथा वेगळी काढली लोकांनी. त्याला कापूर ठेवतात मागे, समयीच्या वातीला कापूर ठेवतात म्हणजे पटकन समयी लागावी म्हणून. आता ती समयीची ज्योत कशी असते, मंद असते आणि कापूर ठेवल्यावर काकडा होतो त्याचा. ती समयी नसते, नुसती नावाला दिसायला समयी असते, पण त्याचा काकडा होतो कारण कापूर एवढा तो पेटतो. आजकाल लोकांना पेशन्स नाही, म्हणजे ती अशी वात आपण पेटवावी हळू नाही, जरा असेल ठेवलं की ती पेटली पाहिजे म्हणजे कापूर. सोयीरा म्हणे ज्ञान ज्योती, एवढा आतली ज्योत आपली पेटते तेव्हा दिवस आणि रात्र काही नसतं, प्रकाशात प्रकाश असतो. सोयीरा म्हणे ज्ञान ज्योती, तेज कैचे दिवस रात्री. सोयीरा म्हणे ज्ञान ज्योती, सोयीरा अंतरीचा मानवू नका. अंतरीचा ज्ञानिदिव कसा मिसतो जेव्हा षडरिपू आपल्यामध्ये येतात, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, दुसऱ्याचं जजमेंट करणे, हा असा आहे तो तसा आहे, हा थर्ड क्लास आहे तो सेकंड क्लास आहे. आपल्याला काय पडलंय कोण कसं आहे.
आपण स्वतः आपण कसे आहोत ते बघावं आरशात. तो आरसा आपल्याकडे बोलतो नाही रे तू फक्त दाखवतो लोकांना तू चांगला आहे पण नाही काहीतरी तुझ्यात गफलत आहे. आरसा बोलतो आपल्याकडे. आपल्याला दुसऱ्यांना बघायचं नाही स्वतःलाच बघायचं. स्वतः आपण काय आहोत. म्हणजे आत्ता ह्या गाण्याला तुमचा आवाज ॲड झाला आहे म्हणजे आपला जवळजवळ पाऊण प्रोग्राम गेला आहे आणि आत्ता आवाज सेट झाला आहे. असं एक मुंबईत मी गात होतो आणि भैरवीला आवाज सेट झाला. त्याचा भाऊ काहीतरी आला आणि त्याने असं एक काहीतरी बटन फिरवलं आणि काहीतरी चमत्कारच घडला. तसं आत्ता अजिबात हात लावू नको जे काय आहे ते राहू दे. हां कशात तो हां बरी सिस्टीम म्हणजे सिस्टीम छान आहे. फक्त काय थोडंसं कधी कधी ना ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो पण सिस्टीम चांगली आहे. मर्म बंधाजली
तुम्हाला साथीदारांची पुन्हा एकदा ओळख करून द्या. चंद्र पगड आपल्याला त्या टी व्ही वाल्याने एवढी वाईट सवय लावली आणि आत्ता टाळ्या म्हटल्यावर आपण टाळ्या देतो, तोपर्यंत टाळ्याच देतो. आता यांचं नाव घेतल्यावर जरा जोरात टाळ्या वाजव. मी त्यांना सांगितलं होतं, अरे कोकणाचे लोक बघा तुम्ही, बांधा दोडामाळ सावंतवाडी कणकवली कुडाळ असे उचलून धरतात, पण आता तुम्ही खाली पाडू नका, ते उचलून धरा. तबला रूपकजी बसे, येस दॅट्स इट, दॅट्स द स्पिरिट. आणि दिनवण्णा पखावत, महाबली आपले इकडचेच आहेत. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी महाबळी प्राणदाता सदा पळे सौख्यकारी दुःखहारी धूत वैष्णवदाता दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतना पाताल देवता हंका भव्य सिंधुरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परिहंसका वयांगे उजले बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे माईली नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भीती ताठिल्या बळे पुच्छटे मुरडिले माथा किरीटी कुंडले बरे स्वर्णकटिका शोभी घंटा किंकिणी नागरा हतारे पर्वताई कानेटका सरपा करू चपळांग पाहता मोठे महापिकुलके परे कोटीच्या कोटी उड्डाणे मुखे पावे उत्तरेकडे मंद्राग्री कालिका द्रोण उत्पाटिला बळे आडिला मागीला आगालेला मनोगती मनाची टाकले मागे गती संपूर्णानंदे हनुपासुनी ब्रह्मांडाये भडा बोले जातसे दयाचे डोळ्याकडे ब्रह्मांड पाहतानंदे आरक्त देखिले डोळा राखले शून्य मंडळा वाढता वाढता वाढे भेगले शून्य मंडळा धन धान्य पशु बुद्धी पुत्र पौत्र समग्र ही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुणिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शनी हे घरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दढते हो दिशंते हो संध्या चंद्रकळा रामदासी अग्रगणू कपिकुळासी पंढरू रामरूपी अंतरात्मा जय जय समर्थ. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्याला मारुती हनुमान म्हणजे फक्त व्यायामशाळेतला हनुमान माहीत आहे. आपण व्यायाम करायला गेलो तिकडे मारुतीची मूर्ती असते आणि आपल्याला असं वाटतं आपण व्यायाम करायला गेलो लगेच आपण टी शर्ट भरती काढतो आणि आपले दंड दाखवतो. नाही, फक्त हनुमान म्हणजे फक्त शक्ती नाही, हनुमान म्हणजे युक्ती पण आहे, हनुमान म्हणजे नम्रता पण आहे. ज्या हनुमंताने रामाकडे कधी नजर वर करून त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं नाही तो हनुमान, जो एवढा बलाढ्य होता की द्रोणागिरी एका तळ हातावर आणू शकत होता, पण प्रभू रामचंद्रांच्या चरणाकडे तो बसला. आपण गुरुवरच गुरगुरतो. आपला गुरु त्याचीच आपण मस्करी करतो, त्याच्याच खांद्यावर आपण हात ठेवतो. हनुमंतापासून काय घ्यावं आपण? फक्त शक्ती नाही द्यावी, युक्ती. हनुमंताने गाण्यावर पुस्तक लिहिलं आहे. हनुमंताची गाण्याची एवढी समज हनुमंतानं, विद्वान होते हनुमंत गाण्यामध्ये. हनुमंताची नम्रता आपण घ्यावी. हे सगळं मी तुम्हाला काय म्हटलं, महाबलीवरून हे सगळं आलं की आता हनुमान जयंती पण येते, आता रामनवमी पण येते. त्याच्यामुळे फक्त एका मारुती महाबली या शब्दावरून हे सगळं स्तोत्र रामदास स्वामींचं. आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगतो मी, नेहमी लक्षात ठेवा, आपण कधी मारुतीच्या मंदिरात गेला तर अगोदर हनुमंताचं नाव घेऊ नका, रामाचं नाव घ्या. श्रीराम श्रीराम श्रीराम. हनुमंत प्रसन्न व्हायलाच पाहिजे, कारण हनुमंत रामाचं नाव घेतल्यावर
त्याचं स्वतःचं नाव घेतल्यापेक्षा जास्त प्रसन्न होतो. म्हणून कधी आपण हनुमंताच्या मंदिरात गेला तर श्रीराम 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 अगोदर म्हणा आणि मग हनुमंताचं स्तोत्र म्हणा आणि बघा काय होतं. आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वाट वळणाची ज्वालाया ओढी वाट वळणाची ज्वालाया ओढी दिसते समोर नरसोबाची वारी दिसते समोर नरसोबाची वारी वाट वळणाची ज्वालाया वाट वळणाची जीवालाया ओढी दिसते समोर नरसोबाची वारी. डोळ्यात गंगा जागली बोलती डोळ्यात गंगा जागली बोलती निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 35 वर्षांपूर्वी हे गाणं मी गायलं होतं दत्ताची पालखी या कॅसेटसाठी. हे लिहिलं प्रवीण दमणे यांनी संगीत दिलं होतं नंदू ओनम यांनी. त्याला 35-36 वर्ष झाली मी गाऊन हे गाणं दत्ताची पालखी.
गरजे पंढरपूर 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 अवधे गरजे पंढरपूर गरजे पंढरपूर अवधे गरजे पंढरपूर अवधे गरजे पंढरपूर अवधे गरजे पंढरपूर अवधे गरजे पंढरपूर अवधे
अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर
अशोकजी परांजपे यांनी लिहिलेलं आणि अभिषेकी बुवांचं संगीत. माझे गुरुजी पंडित जितेंद्र अभिषेकी ज्यांच्याकडे मी 12 वर्षे शिकलो आणि केवळ त्यांच्यामुळे मी गाऊ शकतो. म्हणजे माझं असं काहीच नाही. मी जे चांगलं गातो ते सगळं त्यांचं आहे आणि वाईट गातो काय बेसूर गातो ते सगळं माझ्या पद्धतीचं. ज्यांची सिस्टीम हे आमचे गोव्याचे आमचं गोईचं म्हणतो आम्ही कोकणीत बोलतो गोईचं म्हणतो ते छान होती बरी अशी सिस्टीम बरी अशी मातशी ॲडजस्ट जावपाक वेळ झाला पण इट वॉज टू गुड. तर त्यांच्यासाठी एक टाळ्या तुम्हाला माहीत आहे का जीवनाचं खरं रहस्य काय आहे. जर मी एक गाणं अध्यात्म म्हणजे काय एक गाणं जेव्हा मी ते ऐकलं मी एकदा पूर्ण भारावून गेला ना. रोज मी तो अंतरा रोज न चुकता घरी गातो रियाजाला बसतो तेव्हा तुम्हाला गाऊन दाखवतो ऐका. जब जुल्मों का हो सामना तब तू ही हमें थामना. जब जुल्मों का हो सामना तब तू ही हमें थामना. वो बुराई करे हम भलाई करे. त्याने काय म्हटलंय वो बुराई करे लेकिन हम भलाई करे. असं कधी झालंय का. तो जर काही आपल्याला 2 शिव्या द्यायला आपण त्याला 4 शिव्या देतो. अध्यात्म अध्यात्म खरं अध्यात्म हे आहे. नुसतं मंदिरात जाऊन नुसतं चर्चमध्ये जाऊन अध्यात्म नाही. वो बुराई करे वो बुराई करे हम भलाई करे नहीं बदले की हो भावना. आपली सुडाची भावना जी लगेच आपल्यामध्ये प्रगट होते. तुम्ही आपल्याला 4 शिव्या दिल्या की ती अगदी प्रगट नाही झाली पाहिजे तरच खरं अध्यात्म आहे. बडुठे प्यार का हर कदम प्रत्येक पाऊल हे प्रेमाचं असलं पाहिजे. बडुठे प्यार का हर कदम और मिटे बैर का ये भरम. वैर सगळं मिटलं पाहिजे. किती दुसऱ्यांनी शिव्या दिल्या आपल्याला किती वाईट म्हटलं दुसऱ्यांनी शिव्या दिल्या दुसऱ्यांनी वाईट म्हटलं आपण वाईट होतो का. आपण जसा आहोत तसा आहोत. कशानं आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे कितीही जरी तरी प्रत्येक पाऊल आपलं प्रेमाचं पडलं पाहिजे. बडुठे प्यार का हर कदम और मिटे बैर का ये भरम. नीति पर चले और बदी से चले ताकि हंसते हुए निकले दम. ऐ मालिक तेरे बंदे. हे गाणं तुम्हाला कुठं वाटेल रोज मी गातो आणि याच्यातून जे ते शेवटचे 4 ओळी आहेत त्या कुठेतरी अंतरात घ्यायचा मी नेहमी प्रयत्न करतो. म्हणजे मला असं वाटतं हे अध्यात्म म्हणजे नुसतं प्रवचन म्हणजे अध्यात्म नाही. नुसतं मी गातो ते अध्यात्म नाही आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ते पण अध्यात्म नाही आहे. अध्यात्म म्हणजे हे आहे की किती 4 शिव्या दुसऱ्याने दिल्या आपण जे 8 शिव्या त्याला देतो ते गप्प राहायचं आणि शांत राहायचं आणि त्याच्याबद्दल मनात कुठली सुडाची भावना न ठेवता पुढे जायचं. त्याला अध्यात्म. 2 आंखे 12 हात माझ्या लहानपणचं पिक्चर आहे. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी हे बघितलं होतं. त्याच्यातलं हे गाणं स्वामी कृपा करी करण. स्वामी
स्वामी
माझी पाय असा हा कार्यक्रम आपला इकडे संपलेला आहे.